कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा प्रश्न तुम्हाला पडतो का? आणि या मागच्या महिनाभरात ज्या काही निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुकार गल्लीबोळातल्या पंचायतीच्या, नगर परिषदांच्या निवडणुका आणि या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामागे ज्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्षाचा सुप्रीमो, मग ते देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत, बाकी महाविकास आघाडीतले नेते मला वाटतं सध्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेत रजई ओढून मस्तपैकी आपापल्या घरी झोपलेले होते. कुणीच बाहेर पडलं नव्हतं. पण हे जे महायुतीतले नेते आहेत ते मात्र जीवाचं रान करून, धावपळ करून प्रचार करत होते. आपल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी धडपडत होते. पण एका बाजूला वेगळंच सगळं राजकारण दिसत होतं. महाराष्ट्राचं राजकारण गँग ऑफ वासेपूर, मिर्झापूर, शूल, अपहरण अशा सिनेमांच्या कथानकाला साजेसं असं होत चाललंय का? गँग ऑफ वासेपूर, मिर्झापूर, शूल, अपहरण ही काही सिनेमांची नावं मला राहून राहून आठवत आहेत. कारण विषयच तसा फिल्मी आहे. वासेपूर म्हणा किंवा मिर्झापूर ही शहरं UP आणि बिहारमधली, तिथल्या त्या संस्कृतीची आठवण करून देणारी. मारकाट, गुन्हेगारी, भर रस्त्यात दिवसाढवळ्या मुर्दे पाडणं ही तर तिकडची संस्कृतीच आहे. म्हणजे अगदी चालता बोलता काही करून जातात ते लोक. पण महाराष्ट्रातल्या एका स्थानिक निवडणुकीत जेव्हा एका बूथवर वाद होतो आणि एक कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या मुलावरच थेट रिव्हॉल्वर रोखतो. ही घटना, हे जे काही घडलंय ते सारं फिल्मी वाटतंय ना. वाटायला फिल्मी आहे, पण हे खरं आहे. कोण आहे हा दबंग? कोणत्या राजकीय पक्षाचा हा नेता आहे? ज्याच्या पोरावर बंदूक ताणली गेली तो कोण आहे? या घटनेमागे नेमकं काय राजकारण आहे? की कोणाचा तरी कट आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे कोण आहे जो महाराष्ट्राच्या राजकारणाला बिहार बनवण्याचा प्रयत्न करतोय? हे सगळं नाट्य ज्या रंगमंचावर घडलं त्या जिल्ह्याचं नाव रायगड. छत्रपतींच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अंगावर वागवणारा रायगड. त्या रायगडमध्ये सध्या जे काही चाललंय ते अनाकलनीयच आहे. आणि त्यात काही पेड मीडिया या प्रकरणाला भलते-सलते अँगल देऊन राईचा पर्वत बनवू पाहत आहेत. अशावेळी आकार DG9 म्हणजे बातमीमागची बातमी आणि मी आपण जे म्हणतो ती बातमी तुम्हाला समजावून सांगणारा मी, या ब्रीदवाक्याला जागून चला रायगड जिल्ह्यातल्या या राजकीय राड्याची इनसाईड स्टोरी सविस्तर जाणून घेऊया. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत ते रायगड जिल्ह्यातले दोन मोठे राजकीय धुरंधर. एका बाजूला आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्यांचे चिरंजीव विकास गोगावले. विकास गोगावले म्हणजे महाडमध्ये शिवसेनेच्या ताकदीचा चेहरा. शिवसेनेची जी काही ताकद आहे ती जर ओळखायची, जोखायची असेल तर विकास गोगावले. कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत ठेवण्याचं सगळं काम सध्या विकास गोगावलेंकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे. रायगडवर तटकरे कुटुंबाचं खूप वर्षांपासूनचं वर्चस्व. पण अखंड शिवसेनेत असल्यापासून भरतशेठ गोगावलेंच्या क्रमाक्रमाने वाढत चाललेल्या ताकदीमुळं तटकरेंना महाडमध्ये मोठं राजकीय आव्हान निर्माण झालं होतं. साहजिकच या दोघांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मग वाद सुरू झाले. मागच्या काही महिन्यांपूर्वीचा तो किस्सा आठवत असेलच तुम्हाला. नॅपकिनवाले भरतशेठ. खांद्यावर टाकलेली नॅपकिन गरगर फिरवून तटकरेंनी कष्टकरी वर्गाचं प्रतीक असलेल्या नॅपकिनचा आणि सामान्य कष्टकऱ्यांचा देखील अपमान केला होता. तटकरेंच्या या हल्ल्याला मग शिवसेनेच्या आमदारांकडून आणि नेत्यांकडून तिखट प्रत्युत्तर मिळालं. मग या वर्चस्ववादाला किनार दिली गेली ती विकासाच्या मुद्द्याची. सुनील तटकरे हे इथले खासदार. खासदाराचं आपल्या लोकसभा मतदारसंघाप्रती काही कर्तव्य असतं की नसतं? की सगळी कामं आमदारांना करायची असतात? तर हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवून या स्थानिक निवडणुकांच्या सभांमध्ये तटकरेंनी जाहीरपणे गोगावलेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुठे नेऊन ठेवलाय महाड माझा? आपल्याकडे टोमणे सम्राट अनेक आहेत आणि महाविकास आघाडीत असताना या टोमणे सम्राटांचा गुण नाहीतर वाण लागला तटकरेंना असं म्हणता येईल. त्यांनी गोगावलेंना टोमणा मारला एक प्रकारे. म्हणे मला महाडमधला विकास दुर्बीण लावूनही दिसत नाहीये. गोगावलेंनी लगेच पलटवार केला. ते म्हणाले तटकरेंनी आयुष्यभर भ्रष्टाचार करण्यात आणि तो लपवण्यात वाया घालवलंय आणि आता केवळ जेलमध्ये जाण्याच्या भीतीमुळे ते महाशक्तीवाले सत्तेत सहभागी झाले. यावर तटकरेंनी काय केलं तर शांत राहून संयम दाखवला नाही. उलट त्यांनी गोगावलेंना कमी लेखण्याचा तोरा दाखवला की म्हटलं मी गोगावलेंबद्दल बोलायला एवढा छोटा नाहीये. एकीकडे थेट विकास कामांवरून हल्ला करायचा आणि वाद वाढला की मी मोठा नेता आहे असं म्हणून दुर्लक्ष करायचं, असा सुनील तटकरेंचा
डबल स्टँडर्ड चेहरा जनमानसात मग प्रसिद्ध होऊ लागला. त्यामुळे एन-सी-पीचा खेमा अधिकच अस्वस्थ दिसू लागला होता गेल्या काही दिवसांपासून. भरत शेठच्या आक्रमक शैलीमुळे आगामी निवडणुकीत महाडची सत्ता शिवसेनेच्या हातात जाणार याची खात्री शिवसैनिकांना जशी होती तशी सामान्य रायगडकरांना देखील होती. आणि ते तसं म्हणू देखील लागले होते. पण ही गोष्ट राष्ट्रवादीच्या लोकांना मान्य नव्हती. मग सुरू झाला असली माइंड गेम. विकास गोगावलेंची प्रतिमा डॅमेज करण्याचा एक रीतसर कट रचला गेला, ज्याला आपण गेम प्लॅन म्हणतो ना. आणि या गेम प्लॅनची पहिली चाल म्हणजे सुशांत जांभरे नावाचा एक शिवसैनिक, भरत शेठचाच एक कार्यकर्ता, गोगावलेंच्या विश्वासातला म्हणून याच्याकडे शिवसेनेच्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी देखील होती. पण नेमका या सुशांतलाच काही मोठी प्रलोभनं दाखवून सुनील तटकरे आणि त्यांच्या गँगनं आपल्या पक्षात ओढलं, असं आपल्या सूत्रांना खात्रीलायकरित्या समजलेलं होतं. मला तसं काही लोकांनी सांगितलं देखील होतं निवडणुकीपूर्वी. पण रायगडमधल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, त्या लोकल निवडणुकीत एका सामान्य कार्यकर्त्याच्या या एका मोहऱ्याचा तटकरे कितीसा वापर करतील आणि त्याच्याकरवी गोगावलेंना कितीचं नुकसान होईल, यावर मी फारसा विचार केला नव्हता. पण तुमचे ठोकताळे, तुमची गणितं, तुमचे अंदाज चुकतात कधी-कधी. मग झालं असं की या सुशांत झांबरेला एकच टार्गेट दिलं गेलं होतं तटकरेंकडून, की आगामी निवडणुकीपूर्वी भरत शेठ गोगावले आणि विकास गोगावले या दोघांचीही राजकीय इमेज काहीही करून डॅमेज करायची. पुढे असंही म्हटलं जातं की सुशांत झांबरे आणि त्याच्या गटाकडून गोगावले समर्थकांना महिनाभरापासून धमक्या देणं, त्यांचा पाठलाग करणं, दमदाटी करणं, अशा गोष्टी सुरू झाल्या होत्या. हे सगळं बरेच दिवस सुरू होतं. आता वेळ आली होती निर्वाणीचा दणका द्यायची. तेव्हा निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे 1 डिसेंबर रोजी वातावरण तापवलं गेलं. मुंबई आणि इतर जिल्ह्यातून 5-6 गाड्या भरून काही नामचीन गुंड महाडच्या दिशेनं आणले गेले. या गाड्यांमध्ये शस्त्र होती असंही काही लोक सांगतात. खरं खोटं देवाला ठाऊक. आपण तर तिथे नव्हतो. आता कसं आहे की आपली सूत्र, आपले काही माहितगार मित्र यांच्याकडून जे गोष्टी कळतात त्या मी तुमच्यासमोर मांडतो. आणि मग उजाडला तो मतदानाचा दिवस. एका बूथवर विकास गोगावले उपस्थित होते आणि ते तिथे असताना काही किरकोळ गोष्टींवरून त्यांची आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीवरून उद्रेक वाढायला लागला. गुद्दागुद्दीवर गोष्ट आली आणि अचानक राष्ट्रवादीच्या गटातल्या त्या सुशांत झांबरेनं सरळ एक रिव्हॉल्वर विकास गोगावलेंवर रोखली. तो ट्रिगर दाबणारच इतक्यात एका जागरूक शिवसैनिकानं क्षणाचाही विलंब न लावता त्या झांबरेचा हात झिडकारून ते रिव्हॉल्वर खाली पाडले. आता रिव्हॉल्वर खाली पडल्यानंतर निशस्त्र झालेला झांबरे, मग त्याला गोगावलेंच्या समर्थकांनी शिवसेना स्टाईलने व्यवस्थित उत्तर दिलं. या घटनेमागे कोण होतं, कशासाठी एवढा टोकाचा राडा इथं झाला? म्हणजे रिव्हॉल्वर रोखणं, ट्रिगर दाबायला जाणं, हा म्हणजे एक प्रकारचा एक टोकाचा निर्णय होता. एकाचं आयुष्य संपलं असतं, दुसऱ्याचं आयुष्य तुरुंगात खितपत पडण्यात गेलं असतं. 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली असती, हा विचार त्या क्षणी कुणाच्याही मनात आला नाही. पण हे सगळं एवढं टोकाचं कसं? का? या हल्ल्यानंतर प्रतिहल्ला हा होणारच. नंतर विकास गोगावलेंनी थेट खासदार सुनील तटकरे यांना आव्हान दिलं, तुम्ही आमच्या अंगावर तुमच्या बगलबच्च्यांना पाठवू नका. हिंमत असेल तर स्वतः समोर या. मी भरत शेठचा मुलगा आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात चालणाऱ्या माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. या भाषेत त्यांनी पोलिसांनाही योग्य ती कारवाई करा या प्रकरणी, अशी मागणी देखील केली त्यांनी. यूपी बिहारमधल्या निवडणुकांमधल्या बूथ कॅप्चरिंगच्या घटना किंवा बंदुकीच्या धाकावर उमेदवार पळवण्याच्या घटना, हे जसं आपण चवीनं वाचत ऐकत आलो, सिनेमात पाहत आलो, तसं थेट आपल्या महाराष्ट्रात घडत असताना आपला मीडिया हा TRPसाठी किती टपून बसलेला आहे, किती हावरा आहे TRPसाठी, हे पुन्हा एकदा दिसून आलं. आणि मग काय, हे प्रकरण मीडियामध्ये गाजलं. मीडिया ट्रायल सुरू झाली. कोण दोषी? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लागेल असा प्रकार तर रायगडात घडलाय. पण याचे दूरगामी परिणाम काय किंवा यातून नुकसान कोणाचं झालं याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. कोणी कशासाठी केलं हा खरोखरच एक विश्लेषणाचा किंवा संशोधनाचा विषय ठरेल. पण विकास गोगावले, तुम्ही नाव तरी ऐकलं होतं का हो या निवडणुकांपूर्वी? हा विकास गोगावले आत्तापर्यंत फक्त मंत्री भरतशेठ गोगावले यांचा मुलगा म्हणून ओळखला जात होता. पण रिव्हॉल्वर रोखण्याच्या एका घटनेमुळे आणि त्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जात एका खासदाराला प्लस एका आज या देशातल्या महाशक्तीच्या जवळ जाऊ पाहत असणाऱ्या एका प्रभावी नेत्याला चोख उत्तर दिलं. त्यामुळं
आणि एकंदरच त्या प्रसंगानंतर त्याच्या ज्या बेधडक प्रतिक्रिया येत आहेत ना, त्यामुळे विकास आता रायगडच्या राजकारणातला एक आक्रमक युवा नेता म्हणून सोशल मीडियावर ट्रेंडिंग होऊ लागलाय. पवारांच्या मांडलिक नेत्यांना महाराष्ट्राची जी संस्कृती माहिती आहे किंवा महाराष्ट्राची विचारधारा ते जे मांडतात म्हणजे शाफुआ विचारसरणी. ते नेहमी म्हणतात ना, या महाराष्ट्र देशाला महात्मा फुले, शाहू आंबेडकर वारसा दिला. आता अलीकडे त्यात महाराज ॲड झालेत. शाफुआसोबत शिवशाहू फुले आंबेडकर असं म्हणू लागलेत ते. त्या महाराष्ट्रात आपल्या राजकीय विरोधकाला किंवा प्रतिस्पर्धी असणाऱ्या एका लोकप्रतिनिधीच्या मुलावर असं शस्त्र रोखणं, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असं नाही का वाटत या शाफुआवाल्यांना? राजकारणात वैचारिक विरोध तर होणारच, विरोधक तर असणारच, पण अशा प्रकारे हिंसाचार करणं हा लोकशाहीवर झालेला हल्ला नाही का? संविधानानं प्रत्येक भारतीयाला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. तशा जबाबदाऱ्याही आहेतच की. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलाय म्हणून एखाद्या टुकार सिनेमासाठी आपण "अखियों से गोली मारे" वगैरे अशी गाणी लिहू शकतो. पण एखाद्यावर खरोखरची बंदूक ताणणं आणि गोळी मारण्यापर्यंत सरसावणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही तुमची मतं, तुमच्या ज्या काही धारणा आहेत, त्या इतर पद्धतीनेही मांडू शकता. तुमच्या पद्धतीनं, तुमच्या प्रकारानं. त्यासाठी हिंसाचार करणं कितपत सोयीचं आहे? तुम्हाला काय वाटतं? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हा प्रश्न तुम्हाला पडतो का? आणि या मागच्या महिनाभरात ज्या काही निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या टुकार गल्लीबोळातल्या पंचायतीच्या, नगर परिषदांच्या निवडणुका आणि या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यामागे ज्या पद्धतीनं प्रत्येक राजकीय पक्षाचा सुप्रीमो, मग ते देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत, बाकी महाविकास आघाडीतले नेते मला वाटतं सध्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेत, रजई ओढून मस्तपैकी आपापल्या घरी झोपलेले होते. त्यामुळे कुणीच बाहेर पडलं नव्हतं. पण हे जे महायुतीतले नेते आहेत, ते मात्र जीवाचं रान करून, धावपळ करून प्रचार करत होते. आपल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी धडपडत होते. पण एका बाजूला वेगळंच सगळं राजकारण दिसत होतं. महाराष्ट्राचं राजकारण गँग ऑफ वासेपूर, मिर्झापूर, शूल, अपहरण अशा सिनेमांच्या कथानकाला साजेसं असं होत चाललंय का हो? काय वाटतं तुम्हाला, मला, महाराष्ट्राच्या जनतेला? हे कुणीतरी कुठेतरी एखाद्या व्यासपीठावर मांडलं पाहिजे. माझ्याकडे हे व्यासपीठ उपलब्ध आहे, मी बोललो. तुम्ही मात्र कमेंट्समधून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.